महाराष्ट्रात बनवलेल्या 0.77 ग्रॅम इंडोर रबर पॉवर फ्री फ्लाइट ॲरो मॉडेलची एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे। राजेश जोशी यांनी सर्वात हलके आणि रबर चालणारे इंडोर रबर पॉवर फ्री फ्लाइट ॲरो मॉडेल तयार केलं आहे। या विमानाचं नाव इंडिया बुक तसेच एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं आहे। नागपूरचे राजेश जोशी हे NCC मधून निवृत्त झाले आहेत। त्यांना लहानपणापासूनच ॲरो मॉडेलिंगची आवड होती, त्यामुळेच त्यांनी आजही मुलांना ॲरो मॉडेलिंगबद्दल खूप ज्ञान दिलं आहे। ॲरो मॉडेलिंग माहितीच्या अभावामुळे मुले याकडे वळत नाहीत, पण मुलांनी ॲरो मॉडेलिंगवर लक्ष केंद्रित केलं तर त्यांचा विमान वाहतूक क्षेत्रात जाण्याचा कल वाढेल, असं त्यांचं मत होतं। कोरोनाच्या काळात जोशींनी सर्वात लहान ॲरो मॉडेल बनवण्यास सुरुवात केली। सर्वप्रथम त्यांनी 120 ग्रॅम इंडोर रबर पॉवर फ्री फ्लाइट ॲरो मॉडेल तयार केलं। त्यानंतर जोशी यांनी 0.77 ग्रॅमचे मॉडेल बनवले आणि 4.5 सेंटीमीटर लांबीचे इंडोर ॲरो मॉडेल तयार केले आहे। भारतात किंवा आशियातील कोणीही असे इंडोर विमान आत्तापर्यंत बनवलं नाही, त्यामुळे जोशी यांनी हे मॉडेल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला या दोन्ही पुस्तकांमध्ये नोंदणीसाठी पाठवलं आहे। आत्तापर्यंत जोशी यांनी 77 ग्रॅम वजनाच्या छोट्या विमानापासून ते 21 फूट उंचीची आणि 60 किलो वजनाची विमाने बनवली आहेत। जोशी यांनी सांगितलं की जेव्हा हे इंडोर रबर पॉवर फ्री फ्लाइट होते तेव्हा 30 फूट आणि 27 सेकंदापर्यंत ते उडत होते। तसंच या मॉडेलमध्ये वापरलेलं रबर हे जोशींना हवे होते ते आता त्यांना उपलब्ध झालंय, ज्यामुळे हे मॉडेल 45 सेकंदापर्यंत उडू शकते। तेजवार्ता न्यूज नेटवर्क, नागपूर। बसून एक मिनिट बसून इकडे प्रकाश करत नसेल जा जवळ जा, अजून ते विमान दिसलं पाहिजे। जा जवळ, अजून स्क्रीन दाखवा, जाऊ दे अजून जवळ। गुड, राईट करेक्शन, लँड पॉवर बॅक मेबी डाऊन, नो उच्च केले बेटे। ये पापड़ डाउन होने का भी जूम आता बाहर करायचं प्लेन बनवलेला आहे, त्याचं किती वेट आहे, किती उंचीवर तो उडतो आणि किती सेकंदापर्यंत तो उडलेला आहे, काय सांगा? आत्ता जे मी रेकॉर्ड केलेलं आहे, म्हणजे रेकॉर्ड करणे हा उद्देश नव्हता, पण सध्या जे विमान बनलेलं आहे ते अतिशय हलकं आहे। त्याचं वजन आहे 0.77 ग्राम किंवा 770 मिलीग्राम। त्याचा साईज आहे 28 सेंटीमीटर बाय 20 सेंटीमीटर आणि एक छोट्याशा रबराच्या ताकदीवर ते उडणारं विमान आहे की जे विमान फक्त मोठ्या हॉलमध्ये, उदाहरणार्थ बॅडमिंटन हॉल, हे उडू लागतं याला उडायला। जीव जरी लहान असला तरी पण त्याचं डिझाईन असं आहे की ते 30 फुटापर्यंत उंच जाऊ शकतं आणि 27 सेकंदापर्यंत सध्या ते उडलेलं आहे। पण योग्य
रबर बँड मला मिळाला अमेरिकेतनं की अजून चांगलं ते उडू शकतं, जास्त वेळ उडू शकतं. हा प्लेनचा रेकॉर्ड कुठे कुठे नोंदवला आहे? हा सध्या इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झालेला आहे. त्याच्यानंतर लगेचच 20 दिवसानंतर आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झालेली आहे आणि आता लवकरच त्याची स्क्रुटनी सुरू होईल. इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची एंट्री होणार आहे. काय सांगाल सर, याच्यामध्ये काय काय लावण्यात आलेलं आहे, काय काय तुम्ही त्याच्यामध्ये उपयोग केलेला आहे? याच्यामध्ये 90% जो वस्तू आहे ती माझ्या घरात असलेला बालसावूड, आम्ही जे सगळे विमानं बनवतो, बालसावूड अतिशय हलकं लाकूड असतं आणि मऊ असतं आणि मजबूत पण असतं. तर ते आणि शेविंग ब्लेड, आपली दाढी करायची, तिचा वापर केलेला आहे आणि बारीक बारीक त्यातनं काड्या काढून त्याचं डिझायनिंग केलेलं आहे आणि फेविक्विक जेल वापरलेलं आहे मी आणि बारीक गिटारची जी तार असते ती बारीक ताराचे तुकडे वापरलेले आहे आणि वाया गेलेली रिफिलचे काही तुकडे वापरलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जी एक आहे की त्याच्यामध्ये जे कव्हरिंग आहे ते मायलार नावाचं एक जगातलं सर्वात पातळ फिल्म असते, पॉलिस्टिरीन टाईप असते ती, प्लास्टिक फिल्म अतिशय हलकी, त्याचं कव्हरिंगला उपयोग केलेला आहे. थोडंसं फेविकॉल वापरलेलं आहे, फेविकॉल आणि पाणी.